चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातून एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे। अवैध सावकारीच्या जाचातून एक तरुण शेतकऱ्याला थेट स्वतःची किडनी विकावी लागली। बरोबर ऐकताय तुम्ही। हा आरोप करण्यात येतोय की या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून सावकारीचा अमानुष चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे। नमस्कार, मी क्षितिजा देशमुख आणि आपण बघताय lokmat.com। या संपूर्ण व्हिडिओबाबत आपण अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मिळालेल्या माहितीनुसार रोशन सदाशिव कुडे या तरुण शेतकऱ्यानं काही वर्षांपूर्वी दूध व्यवसायासाठी 1 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं। मात्र व्यवसायात नुकसान झाल्यानंतर कर्जफेड शक्य झाली नाही। व्याजावर व्याज आकारत सावकारांनी ही रक्कम तब्बल 74 लाख रुपयांपर्यंत नेल्याचा गंभीर आरोप रोशन कुडे यांनी केलाय। पैशाच्या सततच्या तगाद्यामुळे आणि मानसिक छळामुळे रोशन कुडे पूर्णपणे हतबल झाला। जगण्यासाठी अखेर त्यानं कंबोडिया येथे जाऊन स्वतःची किडनी विकल्याचं समोर आलं आहे। कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्याची ही व्यथा अनेक प्रश्न उपस्थित करते। या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात अवैध सावकारी आणि खंडणी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सावकार मनीष भाटबांधे याच्यासह एकूण 6 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। त्यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात अवैध सावकारी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 आरोपींना अटक झाली असून पीडित शेतकऱ्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। तपासणी अहवालानंतर किडनी विक्री आणि मानवी अवयव तस्करी संदर्भातील गंभीर कलम ही वाढवण्यात येतील। सर्वांना नमस्कार। जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहे ना, कंप्लेनेंट रोशन कुले नाव व्यक्ती आमच्याकडे तक्रार घेऊन आला की आम्ही पैसा व्याजमध्ये घेतला होता आणि नंतर जे जास्त व्याज लावण्यामुळे आम्ही आमच्या किडनी विकलून आता आमच्या परिस्थिती चांगला नाही आहे, आम्हाला पैसे द्यावी म्हणून त्या अनुषंगाने आम्ही चौकशी लावलेला होता। त्या अनुषंगाने आजच्या दिवशी आमच्याकडे पुरावा भेटल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करणं प्रक्रिया सुरू केलेला आहे। त्यावर आम्ही सावकारी अधिनियमच्या जे कलम 29, 30, 31 च्या कलम आणि एक्स्ट्रॉशनच्या कलम हा घटना कसा झाला म्हणून असा झाला की 2021 फेब्रुवारी महिन्यापासून हा दिवशी त्यांनी पैसे घेतला होता काही इलाजासाठी, गावच्या इलाजासाठी त्यांना पैसे घेतला होता। त्यांच्यावर जे इंटरेस्ट जे गैर अर्जदारने त्यांना पैसे घेतलेला होता ते ऍड होते। जास्त त्यांनी 50 लाख पर्यंत त्यांनी पैसे त्यांना पे केला म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत। त्यामध्ये 6 आरोपी निष्पन्न झालेले आहे। 6 आरोपी कडून त्यांनी पैसे व्याजावर घेतलेले आहे आणि त्यांना परत 3 वर्षापासून ते पैसे परत करत आहे। तरी पण आता समोर आला की ते मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांनी ते असं बोलताय की ते किडनी विकलेला आहे। जो त्या अनुषंगाने आतापर्यंत चौकशी पूर्ण झालेल्या नाहीये। तरी पण ते ट्रान्झॅक्शन बघितलं असेल तर काही आरोपीच्या अकाउंटवर त्यांना अकाउंटला पैसे पाठवलेला आहे आणि पैसे पण घेतलेला आहे। ते कंटिन्युअस ट्रान्झॅक्शन दिसत आहे। काही तो प्रथमदर्शनी दिसून येत आहे की ते हे सावकारीच्या इश्यू म्हणून आम्ही आता फायनल करून आता FIR दाखल केलेला आहे आणि 4 लोक आता ताब्यात मध्ये आहे। या प्रकरणात किडनी विकण्याची वेळ आली की या सावकाराच्या दबावामुळे मिळाली असं काही निष्पन्न झालंय? तर ज्या चौकशी दरम्यान आम्ही त्यांना विचारपूस केलेला आहे तरी पण ते स्पष्ट उत्तर देत नाहीये। तरी पण जे मुख्य उद्देश काय आहे विकण्यासाठी ते आतापर्यंत निष्पन्न झाले नाही। सर, गुन्हा जो नोंदवण्यात आलेला आहे तो सावकारीच्या संदर्भात आहे की किडनीच्या संदर्भात? ते सावकारीच्या संदर्भात गुन्हा होत आहे आणि किडनीच्या संदर्भात वेगळ्या गोष्टी आहे। त्यांच्या पण आम्ही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार आहे। माझं नाव रोशन शिवदास कुडे, मिंथूर तालुका। माझं दुधाचा व्यवसाय होता। 2017 पासून मी दुधाचा व्यवसाय करत होतो। त्याच्यानंतर कोरोना लागल्यानंतर गायींना लंपी बिमारी आली। माझ्याकडे जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले। त्याच्यानंतर पैशाच्या अडचणीमुळे मी
ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं. मी त्यांच्याजवळ गेलो. त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले, किशोर बावनकुळे, मनीष गाडबांधे. त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी 15 दिवसांनी व्याज आकारत होते. 15 दिवसात व्याज नाही दिल्या तर 5,000 10,000 रुपये पेनल्टी लावत होते पर दिवसाची. त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडे पाठवले. लक्ष्मणने माझ्या मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा. त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे. आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते दुसरं एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जातात. यांच्याकडे कोरी स्टॅम्प, चेक आणि काही मी चौकशी ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी. दरम्यान पोलीस तपासात आणखी महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अवयव विक्रीच्या संपूर्ण साखळीचा तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे अवैध सावकारी विरोधात कठोर कारवाईची मागणी होतीये. एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योजना जाहीर करत असताना दुसरीकडे सावकारीच्या जाचातून शेतकरी आपले अवयव विकायला हतबल होतो आहे. हे अत्यंत गंभीर वास्तव आहे. हा प्रकार केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नसून ग्रामीण भागातील असहाय्य शेतकऱ्यांचं भयावह चित्र आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेट्ससाठी lokmat.com ला बघायला विसरू नका.